मुंबईत स्वतःचं घर घेणं आज मध्यमवर्गीय नागरिकांसाठी दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. वाढती महागाई, प्रचंड घरांच्या किमती आणि 25 ते 30 वर्षांच्या होम लोनच्या ओझ्यामुळे सामान्य करदात्याचं आयुष्य आर्थिक तणावाखाली जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. एका बाजूला प्रामाणिकपणे कर भरणारा नागरिक EMI भरत स्वतःचं छोटंसं घर मिळवण्यासाठी संघर्ष करत असताना, दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत काहींना मोफत घरे मिळत असल्याचं चित्र दिसत असल्याने सामाजिक न्याय आणि व्यवस्थेच्या समतोलाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईतील SRA म्हणजेच स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी प्रकल्प मूळतः झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित निवारा देण्यासाठी सुरू करण्यात आला होता. शहरात रोजगारासाठी येणाऱ्या लाखो लोकांना परवडणारी घरे उपलब्ध नसल्याने झोपडपट्ट्या वाढल्या आणि त्यावर उपाय म्हणून सरकारने पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारला. मात्र आता या योजनेच्या उद्देशापेक्षा तिच्या अंमलबजावणीवर अधिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण नियम पाळून घर विकत घेणारा मध्यमवर्गीय नागरिक आर्थिक ओझ्याखाली दबला जात असताना अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना पुनर्वसनाच्या नावाखाली लाभ मिळत असल्याची भावना समाजात वाढताना दिसत आहे. सरकारकडून SRA प्रकल्पांमध्ये थेट खर्च केला जात नसल्याचं सांगितलं जात असलं तरी तज्ज्ञांच्या मते अप्रत्यक्षपणे सार्वजनिक संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बिल्डरांना अतिरिक्त FSI दिला जातो, तसेच ट्रान्झिट कॅम्प, पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज आणि वाहतूक व्यवस्थेवरही सार्वजनिक निधी खर्च होतो. त्यामुळे या योजनांचा अंतिम आर्थिक भार करदात्यावरच पडत असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर फ्री घर खरंच फ्री असतं का, हा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची मानली जात आहे. झोपडपट्टीत राहणारे सर्वच लोक अतिक्रमण करणारे नसून त्यात मजूर, टॅक्सी चालक, सुरक्षा रक्षक, घरकाम करणाऱ्या महिला आणि बांधकाम कामगार यांसारख्या मुंबईची अर्थव्यवस्था चालवणाऱ्या मोठ्या वर्गाचा समावेश आहे. त्यामुळे गरजूंना सुरक्षित घर मिळणं ही सामाजिक गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे. मात्र कट ऑफ डेट वारंवार वाढवली गेल्याने आज अतिक्रमण करा, उद्या सरकार रेग्युलर करेल असा चुकीचा संदेश जात असल्याची टीका केली जात आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक, नाले आणि धोकादायक भागांमध्ये नव्या झोपड्यांची वाढ होत असल्याचंही सांगितलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते SRA धोरणाचा पुनर्विचार करून कायमस्वरूपी कट ऑफ डेट निश्चित करणे, पूर्ण मोफत मॉडेलऐवजी सबसिडी आधारित योजना राबवणे आणि मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे उभारणे आवश्यक आहे. तसेच नव्या गृहप्रकल्पांसोबत रस्ते, शाळा, रुग्णालये आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या पायाभूत सुविधांचं नियोजनही महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मुंबईत सर्वाधिक दबाव हा मध्यमवर्गीय करदात्यावर असल्याची भावना वाढत असून शहराचा विकास केवळ उंच टॉवरने नव्हे तर न्याय्य व्यवस्थेमुळेच होऊ शकतो, अशी चर्चा आता पुन्हा जोर धरताना दिसत आहे.